आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील ततानी येथील संगीता पवार वय वर्ष 31 यांना 16 एप्रिल रोजी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सायंकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर डॉक्टर निलिशा मोरे यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली। सुरुवातीला प्रसूती यशस्वी झाल्याचं सांगण्यात आले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला। प्रकृती चिंताजनक झाल्यानं नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्याची विनंती केली होती, मात्र काही कारणास्तव त्यास विरोध करण्यात आला आणि कळवण इथंच उपचार सुरू ठेवण्यात आले असा आरोप नातेवाईकांनी केलाय। दरम्यान उपचार सुरू असतानाच सकाळी सुमारे 11 वाजता संगीता पवार यांचा मृत्यू झाला। ही माहिती समजताच नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रोश करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला। काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील हे घटनेच्या वेळी गैरहजर असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। ते दुपारी 1 वाजता रुग्णालयात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य बाहेरून विकत आणण्यास सांगितल्याचाही आरोप नातेवाईकांनी केलाय। दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी घटनेची सखोल चौकशी करून अहवाल देण्याचं आश्वासन दिलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर रुग्णालयात उपस्थित होते। ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणं अत्यावश्यक असताना अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।